तालुके ते बिबट तालुके म्हणून घोषित केलेले आहे. त्यांचा खूप मोठा वावर आहे. तर आपण जाताना किंवा येताना काय काळजी घ्यावी. लहान मुलं जर असतील तर संध्याकाळच्या टायमिंगला किंवा पहाटेच्या वेळेस जास्त जपावे. मोस्टली काय लहान मुलांवर किंवा वृद्ध महिला किंवा पुरुष असेल यांच्यावर अटॅक करतो. लहान मुलांनी शाळेत जाताना वगैरे आवाज करत जाणे किंवा सोबत कुटीलधारी माणसं असतात त्यांना सोबत घेऊन जाणे, जेणेकरून आवाज केल्याने काय होतं त्याला चाहूल लागते, समोर बिबट्या आला त्याची जागा बदलते. अशा पद्धतीने आपण थोडीशी काळजी घ्यावी. एकतर ग्रुपनी जावं किंवा आवाज यावा. मांजरपोळ्या डायरेक्ट अटॅक करत नाही कुणावर, पण अनावधानाने कधी कधी होऊन जातं त्याला. शिकारीचं त्याला जर का वाटलं आपल्या शिकारी सारखा प्राणी आहे तरच तो अटॅक करतो. तसं तो त्याच्या आय लेवलच्या जर का उंच वस्तू असेल प्राणी असेल त्याच्यावर तो हल्ला करत नाही. रात्रीचं काय करायचं? रात्रीची काय काळजी घेऊ शकतो? रात्रीचं घरासमोर एखादी मोठी लाईट किंवा हातात टॉर्च बाळगणे. उजेड जर आला डोळ्यावर पडला की तो त्याची जागा बदलतो. आवाज करत जाणे, मोबाईलवर गाणं लावून. आता काही लोक असतात ते रात्रीची काही ड्युटी असतात, ते रात्री जातात. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्यावर तर हल्ले होते, त्यांनी हॉर्न वाजवत जावं. मोटरसायकलवर हॉर्न वाजवणे किंवा थोडस साईडला पिल्लू असेल, लहान पिल्लू असेल, मादी असेल तर ते तिला मादी अटॅक करायला गाडीवर अटॅक पूर्ण तालुक्यामध्ये बरेचसे बिबटे मग ते आता सध्या कुठे सोडून दिले? झू मध्ये रिझर्व केले? नाही, झू मध्ये आणि डोला आहे आणि त्याच्यासाठी मोठा प्रोजेक्ट चालू आहे. आमच्या राज्य शासनाचे काही प्लॅन्स आहेत त्याप्रमाणे त्याचा फॉलो होतो. इथे पण आता मध्ये 4 पकडले होते, अजून 3 परत आले म्हणजे ते चालूच आहे असं मला गंध असतो किंवा स्मेल असते ते नष्ट होऊन जाते. शेजारच्या बिबट्याची जागा घेतो. टेरिटरी अक्वायर करतो बेसिकली ती. कुत्रे मांजर त्या टाईप घरासारखं त्यांचं घर समजा या घरामध्ये कुणी राहत एरिया, तो एरिया त्यांचा त्यांची टेरिटरी समजा त्या एरियात कुणी राहत नाहीये म्हणजे तो फ्री आहे म्हणून मग ते त्या एरियात दुसरा बिबट्या येईल. मी पहिल्यांदा बघितलं आमच्या इथे जेमडी मध्ये पकडलेला डेंजर बघितलं. चक्क धावतात ते, म्हणजे अटॅक करतात. अग्रेसिव्ह असतात. वन्य प्राणी असतात. पण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण की ते माणिक डोळ्याचं खूप झालं. मला 201 झाले असते, 200च्या पुढे गेले असते. आधीचेच होते. त्याचा आकडा आता पूर्ण जिल्ह्याचा आणि तालुक्याचा केलेले आहे. तर ते पिंजऱ्यामध्येच असतील ना आता तिथे. इथं असं वेगळं केलेलं आहे. तर त्यांचं मत ते बाकीचे ते त्याच्यामध्येच करतात. वास वगैरे नाही, म्हणजे त्यांना नॉनव्हेज दिलं जातं. मग ते विस्टा वगैरे त्यांचे त्याच्यामध्ये असतं. कुठे आहे सर तो एरिया? बिबट निवारा केंद्र आहे. कारण किती केलं तरी ते पण प्राणीच आहेत ना, त्यांना पण थोडं हे पाहिजे. चालेल, थँक्यू सर. सर एखाद्याला तुमच्यासारखं ऑफिसर बनायचं असेल तर त्याला सांगा कसं जॉईन करायचं ते. जॉईन करण्यासाठी आता राज्य शासनातर्फे सरळ भरती असते वनरक्षक. त्यातून तुम्ही क्वालिफाई एक्झाम द्यायला लागते. एक्झाम असते. एक्झाम नंतर तुम्हाला हे असतात फिजिकल फिटनेसच्या काही प्रॅक्टिकल असतात त्या तुम्ही पास करायच्या आणि त्यातून मग तुमची सिनियरिटी लागली मार्कानुसार तुमचं नाही नंबर लागतो, रँक लागते आणि मग तुमची सिलेक्शन. आणि जर का क्लास 2 ऑफिसर आहेत ते एमपीएससी थ्रू तुम्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि त्याच्या वरच्या ज्या जागा आहेत त्या राज्य सेवा आयोग घेतं दरवर्षी ऍड जागेप्रमाणे, त्यातून तुम्ही होऊ शकता. महाराष्ट्रात कुठेही भरती तुमची चेंज होती, पोस्टिंग होते ना. पोस्टिंग म्हणजे तुमचं प्रमोशन झाल्यानंतर तुमचं पोस्टिंग चेंज होत राहतं. सर अजून काय संदेश कोणाला? थँक्यू सर.